मनोशी पाठक आमचे प्रतिनिधी कोर्टातल्या सगळ्या घडामोडींवर लक्ष ठेवून येतात. थेट जाऊया मनोशीकडे. मनोशी, राज ठाकरे कोर्टामध्ये हजर झाले. ठाणे सत्र न्यायालयामध्ये नेमकं कोर्टामध्ये काय काय झालं? अवघ्या 1 ते 1.5 मिनिटांमध्ये ही सुनावणी पार पडलेली आहे. राज ठाकरे कोर्टासमोर हजर झाले. न्यायाधीशांचं आगमन होताच न्यायाधीशांनी सगळ्या आरोपींची नावं जी होती ती वाचून दाखवली. त्यामध्ये स्वरराज उर्फ राज ठाकरे असं देखील नाव होतं आणि राज ठाकरेंना थेटपणे न्यायमूर्तीने विचारलं की तुम्हाला गुन्हा कबूल आहे का. यावर राज ठाकरेंनी स्पष्टपणाने आपल्याला गुन्हा कबूल नाही असं उत्तर दिलेलं आहे. यावरती न्यायाधीशांनी राज ठाकरेंना हे देखील सांगितलं की 1 महिन्यामध्ये हे प्रकरण संपेल, मात्र अर्थात तुम्ही सहकार्य करायला हवं, म्हणजे इथून पुढे तारखा मिळत राहतील, सुनावणी होत राहील, मात्र 1 महिन्यामध्ये हे सगळं संपूर्ण प्रकरण संपुष्टात आणलं जाईल किंवा ही केस जी काय तिचा निकाल लावला जाईल. सर्वांनी सहकार्य करावं असं आवाहन सुद्धा करण्यात आलेलं आहे. मात्र यातली ठळक घडामोड हीच की राज ठाकरेंनी जो गुन्हा आपल्यावरती दाखल केलेला आहे, जो आरोप आपल्यावरती केलेला आहे, हा आपल्याला मान्य नाही असं सांगितलेलं आहे. इतकंच नाही तर राज ठाकरे यांच्याबरोबरचे जे इतर 7 सह आरोपी होते त्यांना देखील कोर्टामध्ये बोलवण्यात आलेलं होतं. त्यांची देखील नावं घेण्यात आली, त्यांना देखील पाचारण करण्यात आलं आणि त्यांना देखील विचारण्यात आलेलं आहे. त्यामुळे अवघ्या 1 ते 1.5 मिनिटांमध्ये ही सुनावणी संपली आणि राज ठाकरे आता नुकतेच ठाणे जिल्हा सत्र न्यायालयातून बाहेर पडलेले आहेत. अगदी मनोशी, जसं आता तुम्ही सांगितलं की मला हा गुन्हा मान्य नाही असं राज ठाकरेंनी म्हटलंय. कोर्टानं काही या गुन्ह्याचं वाचन केलं का? म्हणजे हा गुन्हा नेमका काय दाखल आहे त्यांच्यावर एकदा आपण यावर सांगूया. गुन्ह्याचं सविस्तर वाचन या सुनावणीच्या दरम्यान झालेलं नाही. मात्र 2008 मध्ये आपल्या सर्वांनाच आठवत असेल की रेल्वे बोर्ड भरती प्रकरण चांगलंच गाजलेलं होतं. यावेळी स्थानिकांना प्राधान्य मिळावं नोकरीमध्ये असा आग्रह मनसेचा होता आणि त्याकरता मराठी भाषेमध्ये अशा प्रकारच्या जाहिराती या छापल्या जाव्यात, दिल्या जाव्यात असा सुद्धा आग्रह मनसेचा होता आणि जास्तीत जास्त तरुणांना यामुळे नोकऱ्यांमध्ये संधी मिळेल असं मनसेचं म्हणणं होतं. याकरता एक मोठं आंदोलन सुद्धा मनसेने उभारलं आणि या दरम्यान जेव्हा परप्रांतातून ठाणे कल्याण या रेल्वे स्थानकांवरती, विशेषतः जंक्शनवरती, मुंबईतल्या जंक्शन्सवरती गाड्या यायला सुरुवात झाली तेव्हा मोठी गर्दी देखील उसळलेली होती आणि या दरम्यान ठाणे रेल्वे स्थानकाबाहेर मोठाच गोंधळ झाल्याचं आपल्याला चित्र बघायला मिळालं. या दरम्यान मनसेनं आंदोलन पुकारलेलं होतं आणि त्यानंतर राज ठाकरेंनी प्रक्षोभक अशा पद्धतीचं भाषण केल्याचा आरोप सुद्धा त्यांच्यावरती झालेला होता. यामुळेच हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे की एक प्रकारचं प्रक्षोभक भाषण, मनसेचं आंदोलन आणि त्यानंतर उडालेला गोंधळ याकरता हा आरोप राज ठाकरेंसह इतर आरोपींवर ठेवण्यात आलेला होता आणि त्याची सुनावणी सध्या सुरू आहे, ज्याचा एक महत्त्वाचा टप्पा आज पार पडला आणि न्यायाधीशांनी राज ठाकरेंना विचारलं की तुम्हाला तुमच्यावर दाखल करण्यात आलेला गुन्हा कबूल आहे का. त्याला स्पष्टपणाने उत्तर नाही असं देण्यात आलं. काही वेळापूर्वी आपण मनसेचे पदाधिकारी अविनाश जाधव यांच्याशी सुद्धा बातचीत केलेली होती. आज सुद्धा मनसे आपल्या भूमिकेवर ठाम आहे की जर अशा प्रकारे स्थानिकांना मुळात नोकऱ्यांमध्ये प्राधान्य दिलं, तशा प्रकारच्या नियमांचं पालन केलं तर मनसेला अशा प्रकारचं आंदोलन करण्याची वेळच पडली नसती. त्याच्यामुळे मनसेने कोणताही गुन्हा केलेला नाही या भूमिकेवरती मनसेचे पदाधिकारी आणि अर्थातच अध्यक्ष राज ठाकरे हे देखील ठाम आहेत. अगदी मनसे, आता राज ठाकरे जेव्हा म्हणतात की हा गुन्हा मला मान्य नाही, हा गुन्हा कबूल नाही असं म्हणतात, तेव्हा हे प्रकरण आता नेमकं कशा पद्धतीनं पुढे जाणार आहे? कोर्टाने या संदर्भातले काय नेमकं राज ठाकरेंना पुढे सांगितलेलं आहे? न्यायमूर्तींनी एकच महत्त्वाचं वाक्य उच्चारलं की 1 महिन्यामध्ये हे प्रकरण संपुष्टात येऊ शकतं, मात्र तुमच्याकडनं सहकार्य झालं पाहिजे, म्हणजेच वेळोवेळी तुम्ही तारखांना हजर राहिलं पाहिजे. तुमच्याकडनं सहकार्य झालं तर पुढच्या वेळेस काही जे म्हणजे कदाचित राज ठाकरे यांच्या उपस्थितीची देखील गरज भासणार नाही. अर्थातच हा कोर्टाच्या एका प्रोसिडिंगचा भाग आहे, त्याच्यामुळे सहकार्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आलेली आहे की तारखांना उपस्थित राहणं आणि इतर बाबींमध्ये सुद्धा तपासामध्ये आणि न्यायमूर्तींनी ज्या कुठल्या गोष्टी विचारलेल्या आहेत, ज्या गोष्टी सादर करायला लावलेल्या आहेत त्या संदर्भाने स्पष्टीकरण देणं. तर त्याच्यामुळे 1 महिन्याभरात कदाचित राज ठाकरे यांना पुन्हा एकदा याच जिल्हा सत्र न्यायालयामध्ये यावं लागू शकतं आणि याच न्यायालयामध्ये आज राज ठाकरे उपस्थित झाले होते. अवघ्या 1 ते 1.5 मिनिटांचीच ही सुनावणी होती. खरं तर कोर्टाचे जे प्रोसिडिंग्ज आपण चित्रपटांमध्ये किंवा कथांमध्ये वाचतो त्या पद्धतीने ते नसतात. मात्र अर्थातच राज ठाकरे यांचं ठाणे जिल्हा सत्र न्यायालयामध्ये येणं हे आज खूप महत्त्वाचं आणि विशेष बाब समजली जाते, कारण ठाणे असो किंवा मुंबई असो, महापालिका निवडणुका तोंडावर आहेत. एक प्रकारे ठाण्यात 2008 मधल्या एखाद्या आंदोलनासाठी, एखाद्या प्रकरणासाठी राज ठाकरे जेव्हा कोर्टामध्ये स्वतः उपस्थित राहतात तेव्हा मनसैनिक आणि पदाधिकारी हे ठाण्यामध्ये जमा होतात. त्यांचं मोठं शक्तीप्रदर्शन होतं. तसंच शक्तीप्रदर्शन काही वेळापूर्वी ठाणे टोलनाक्यावर सुद्धा झालं. आता राज ठाकरे हे ठाण्याच्या रेस्ट हाऊस या ठिकाणी जात आहेत आणि त्या ठिकाणी सुद्धा पदाधिकारी आणि मनसैनिक जमलेले आहेत. त्याच्यामुळे महापालिका निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा एकदा परप्रांतीय विरोधी विरुद्ध मराठी असा संघर्ष, असा वाद, असा मुद्दा पुन्हा
एकदा चर्चेला येण्याची शक्यता आहे. अमराठी विरुद्ध मराठी या राजकारणात आपण फारसा आता पडणार नाही असे म्हणणारे पक्ष हे सुद्धा कदाचित आजच्या या राज ठाकरेंच्या उपस्थितीमुळे, कोर्टातल्या उपस्थितीमुळे पुन्हा एकदा परप्रांतीयांना स्थानिक नोकऱ्यांमध्ये मिळणारं प्राधान्य किंवा अमराठींना स्थानिक नोकऱ्यांमध्ये दिली जाणारी संधी यावरनं पुन्हा एकदा राजकारण तापण्याची शक्यता आहे. अगदी खरे मनश्री. आणि या सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 2008 मध्ये झालेलं हे सगळं प्रकरण होतं आणि जवळपास आता 17 वर्षानंतर ठाणे सत्र न्यायालयामध्ये राज ठाकरे यांना आज कोर्टामध्ये हजर राहायला सांगितलेलं होतं. त्यामुळे मुद्दा खूप महत्त्वाचा आहे की येणाऱ्या निवडणुकांच्या आधी पुन्हा एकदा हा मुद्दा खरं तर हातात दिलेला आहे असे म्हणायला हरकत नाही. मनश्री, तुझ्याबरोबर वकील असतील तर जरूर जाणून घे की काय नेमकं कोर्टामध्ये झालं. होय होय नेमकं कोर्टात काय घडलेलं आहे आपण थेट वकिलांकडून जाणून घेतोय. सर, आज कोर्टाने असंही सांगितलेलं आहे की सहकार्य केलं तर 1 महिन्याभरात हे प्रकरण संपुष्टात येईल. आता इथून पुढची कोर्टाची प्रोसिडिंग नेमकी कशी चालेल? विटनेस जे आहे त्यांच्यावरती समन्स काढलं जाईल. समन्स काढल्यानंतर विटनेस येतील, मग त्यांची साक्ष होणार, उलट तपासणी होणार, त्याच्यानंतर स्टेटमेंट होऊन मग फायनली अल्टिमेटली जजमेंट येणार. ही प्रक्रिया आता चालू झाली ट्रायलची. नक्कीच. राज ठाकरेंना जेव्हा विचारण्यात आलं की तुम्हाला गुन्हा कबूल आहे का, त्यांनी स्पष्टपणाने उत्तर नाही असं दिलेलं आहे. साधारणतः किती म्हणजे 2008चं हे प्रकरण आहे, तेव्हापासून आतापर्यंत म्हणजे आपण अगदी 2026च्या तोंडावर 18 वर्ष हे प्रकरण चाललेलं आहे. मध्ये नेमकं काय काय झालेलं आहे? म्हणजे काहीच झालं नाही. इट वॉज जस्ट पेंडिंग फॉर 18 years. नथिंग हॅपन्ड. इनफॅक्ट इट वॉज इन कल्याण कोर्ट. कल्याण कोर्टहून ते इकडे ट्रान्सफर झालेलं आहे. पण आता संपेल हे प्रकरण 1-1.5 महिन्यामध्ये. कोणकोणते गुन्हे या प्रकरणामध्ये दाखल करण्यात आलेले आहेत नेमके? 353 रायटिंग, 324 डॅमेज टू पब्लिक प्रॉपर्टी ऍक्ट. यामध्ये बचावात्मक पवित्रा जो घेतला गेलेला आहे की पदाधिकाऱ्यांकडनं किंवा मनसेकडनं असं सांगितलं जाते की ज्या पद्धतीने स्थानिकांना नोकऱ्यांमध्ये प्राधान्य द्यावं ही आमची आग्रही भूमिका आहे, ती जर मान्य झाली असती तर कदाचित अशा प्रकारचं आंदोलन झालं नसतं आणि पुढचा स्टेशन बाहेरचा गोंधळ सुद्धा आपल्याला बघायला मिळाला नसता. हा बचावात्मक पवित्रा कोर्टासमोर मांडला जातोय का? कोर्टाचं त्यावर काय म्हणणं आहे? तो डिफेन्स आहे मॅडम. तो जेव्हा ट्रायल चालू होईल त्यावेळी तो आम्ही डिस्क्लोज करू. इट्स अ व्हेरी प्रीमॅच्युअर टू डिस्क्लोज नाव. नक्की. त्याच्यामुळे वकिलांचं म्हणणं आपण जाणून घेतलेलं आहे. 1 ते 1.5 महिन्यामध्ये कदाचित हे प्रकरण संपुष्टात येईल, अर्थात सहकार्य केल्यामुळे केलं तर. त्यामुळे इतर साक्षीदार असतील त्यांच्या देखील साक्षी नोंदवल्या जातील. त्याच्यामुळे राज ठाकरे यांची पुन्हा एकदा कदाचित फेरी याच ठाण्याच्या जिल्हा सत्र न्यायालयामध्ये होऊ शकते. ठाण्यातलं वातावरण पुन्हा 2008च्या त्या प्रकरणामुळे तापलं जाऊ शकतं अशी सध्याची परिस्थिती आहे. एक लक्षात घेतलं पाहिजे अनुपमा की ज्या या जुन्या केसेस असतात म्हणजे जवळपास 2008 पासून आपण 18 वर्षांनंतर ही केस जेव्हा कोर्टामध्ये उभी राहते आणि ते सुद्धा महापालिका निवडणुकीच्या तोंडावरती उभी राहते तेव्हा त्याचे निश्चितच राजकीय आणि सामाजिक पडसाद उमटल्याशिवाय राहत नाही. तसे ते पडसाद यावेळी सुद्धा उमटतील असं आता राजकीय वर्तुळात बोललं जात आहे. कारण ज्या पद्धतीने आपण बघतोय की मुद्दे आहेत निवडणुकांमधले, महापालिका निवडणुकीसाठी जे महत्त्वाचे मुद्दे आहेत त्यामधला स्थानिकांना रोजगार हा सुद्धा एक महत्त्वाचा मुद्दा आहे आणि कदाचित मनसे याच मुद्द्यावरून पुन्हा एकदा आक्रमक होताना आपल्याला बघायला मिळेल. खरंय, एक मुद्दा या निमित्तानं का होईना जिवंत झाला असं म्हणायला हरकत नाही आणि याचा अर्थातच मनसे येणाऱ्या निवडणुकांसाठी कशा पद्धतीनं उपयोग करत आहे हे सुद्धा पुढच्या काळामध्ये बघणं खूप महत्त्वाचं ठरणार आहे. कारण 1 ते 1.5 महिना हा प्रकरण लांबणार आहे आणि त्याच कालावधीमध्ये महापालिकेच्या सुद्धा निवडणुका येऊ घातलेल्या आहेत. मनश्री, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी, या सगळ्या तपशिलांसाठी. मनश्री पाठक आमच्या प्रतिनिधी आपल्याबरोबर होत्या. तर राज ठाकरे आज ठाणे सत्र न्यायालयामध्ये आले आणि जवळपास 17 वर्ष पूर्ण झाल्यानंतर 18वं वर्ष लागल्यानंतर हे प्रकरण ठाणे सत्र न्यायालयामध्ये स्टँड झालेले. नेमकं हे प्रकरण काय आहे एकदा आपण सविस्तर पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून. ते 2008 मध्ये कल्याणमध्ये रेल्वे भरतीवरून वाद झाला. रेल्वे भरतीवरून मराठी आणि परप्रांतीय असा हा मोठा वाद झाला. अत्यंत तणावपूर्ण असं वातावरण झालेलं. परप्रांतीय तरुणांना मनसैनिकांनी मारहाण केल्याचा आरोप होत होता. राज ठाकरेंसह 8 जणांवर या संदर्भात मग गुन्हा दाखल झाला. मारहाण, प्रक्षोभक भाषण या प्रकरणात कल्याणमध्ये राज ठाकरेंवर हा खटला लावण्यात आला. 2019 पर्यंत कल्याण रेल्वे कोर्टामध्ये हा खटला चालला. 2019 पर्यंत राज ठाकरे कोर्टामध्ये हजर राहिलेले नव्हते. कल्याण रेल्वे कोर्टाकडून मग हा खटला ठाणे कोर्टामध्ये हा गुन्हा वर्ग करण्यात आला
आणि अशा प्रकारे आज कोर्टामध्ये राज ठाकरे हजर झाले. ठाणे सत्र न्यायालयामध्ये ते हजर झाले, जिल्हा व सत्र न्यायालयामध्ये. आणि अवघ्या 1 ते 1.5 मिनिटामध्ये या ठिकाणची कोर्टातली जी कार्यवाही असते ती पूर्ण झाली. राज ठाकरे यांना हा गुन्हा कबूल आहे का, मान्य आहे का, या संदर्भात न्यायमूर्तींनी विचारलं. मात्र राज ठाकरे यांनी हा गुन्हा मान्य नाही असं सांगितलं. त्यामुळे आता पुढच्या 1 ते 1.5 महिन्यामध्ये या संदर्भात विटनेस आहेत त्यांच्या साक्षी नोंदवल्या जातील, या संदर्भातले जबाब नोंदवले जातील आणि एकंदरीतच पुढच्या 1 ते 1.5 महिन्यामध्ये हे सगळ्या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लागेल. आणि अर्थातच काय नेमका निर्णय होतो आहे हे बघणं खूप महत्त्वाचं ठरणार आहे. राज ठाकरेंनी गुन्हा मान्य नाही सांगितल्यानंतर आता ही सगळी संपूर्णपणे कोर्टाची प्रोसिडिंग सुरू झालेली आहे. त्यामुळे पुढचे काही दिवस हे ठाणे सत्र न्यायालयाच्या दृष्टीनं सुद्धा महत्त्वाचे ठरणार. राज ठाकरे यांची केस ठाणे सत्र न्यायालयामध्ये 2019 मध्ये वर्ग करण्यात आली आहे. आधी कल्याण कोर्टमध्ये, रेल्वे कोर्टमध्ये ही कोर्ट होती, त्यानंतर ठाणे सत्र न्यायालयामध्ये आली आहे. त्यामुळे निश्चितच ठाण्यामधल्या कोर्टातल्या या कार्यवाहीकडे, इथल्या या घडामोडींकडे लक्ष असणार आहे. राज ठाकरे आज ठाण्यामध्ये आलेले आहेत आणि आता ते ठाण्यातल्या विश्रामगृहामध्ये गेलेत. एकंदरीतच निवडणुकीसाठी, पक्ष बांधणीसाठी काय नेमके महत्त्वाचे मुद्दे ठाण्यासाठी महत्त्वाचे असणार आहेत यावर राज ठाकरे तिथल्या पदाधिकाऱ्यांबरोबर चर्चा करतील असंही कळत आहे.